आम्ही आलो परत एका नवीन भटकंतीला आणि ते म्हणजे किल्ल्यावर चाललो आहे आम्ही. आणि कोणत्या किल्ल्यावर तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की कोणता किल्ला आहे. तर याच किल्ल्यावर आम्ही पाठीमागे पण एकदा भेट दिली होती, मी आणि तेजसने दिली होती. अजून आमच्या ग्रुपमधल्या कोणी दिली नाही. तर त्यावेळी तर आपण आपली सिच्युएशन माहिती होती की पाऊस वगैरे आला आणि आम्हाला जायलाच खूप टाईम लागला. त्याच्यामुळे आम्ही अर्धवट ट्रेक कंप्लीट केला तो. पण आत्ता आम्ही तो पूर्ण करणार आहे आज. आणि आज आम्हाला आहे हे बघा, ही एवढी पब्लिक आहे आज. इकडे निखिल भाऊ वगैरे बसलेत, तयारी करतायत वरती. आणि थंडी एवढी आहे ना मित्रांनो की त्या थंडीतनं आम्हाला आता वरती जायचं आहे. 12:30 वाजून गेलं ते रात्रीच्या. आता वरती जातोपर्यंत बघूया आपण किती वाजते ते. आणि जातानाची आपण धमाल करणार आहे ती वेगळीच. आणि थंडीतनं सगळे शेकाटणार आहे तिथं कारण की इकडे आधीच भूतं बनलेले आहेत सगळ्यांची. तर वरती जाताना बघूया आपण किती मजा येते आणि काय येते, कारण की ॲडव्हेंचर भरपूर होणार आहेत. जागा पण जाणार एकदम खतरनाक आहेत अशा. तर करूया आपण सुरुवात व्हिडिओला, चला. मित्रांनो अंधार बघा कसला आहे आणि वरती चंद्र बघा काय खतरनाक दिसतोय. पौर्णिमेचा चंद्र आहे आणि तिथे गाडी लावली आहे, दिसते की नाही माहिती नाही. तिकडे बाईक लावलेत आहे आणि अंधार बघा एकदम दिसत तर काय नाही. तर मित्रांनो हा बघा, हा जो रोड होता आपण पाठीमागे इथं बाईक आणली होती. आणि आपल्याला आता हे बघा कशी चाललेत सगळे. आणि आपल्याकडे टॉर्च असल्यामुळे आहे ना ही जी रेंज बघा किती लांबपर्यंत जाते. हे बघा एकदम लांबपर्यंत जाते. तो तेजस आहे आणि रोड बघा काय खतरनाक दिसते. आणि असल्या वाटत ना आता आम्हाला पूर्ण ट्रेक कंप्लीट करायचा आहे. जायचं तर आहे आम्हाला तिथे एकदम वरती, तिकडे पण ते दिसत पण नाही तेवढं. आणि आजूबाजूला बघा पूर्ण सन्नाटा. इकडे मागे गाव राहिलं. तर जाऊया वरती, बघूया अजून पुढे मजबूत आहेत जागा. आपल्याला असे भरपूर सारे येणार आहेत पॅच. तर असे पॅच आपल्याला भरपूर असे कवर करायचे आहेत. हे मी पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हे कशासाठी बनवलं जातं. मी इकडे बघा इथे ना पाठीमागे शेती वगैरे केली होती इकडे, पण आता सगळी शेती वगैरे काढली आणि गवत पण सुकलं आहे पूर्ण. तर आता आपल्याला पटपट सुरुवात करायची. 12:30 वाजता आपण सुरुवात केली चढायला. तर बघूया किती वाजता आहेत आपल्याला. चला रोग. हे बघा तर मित्रांनो हा तो आपला ओढा. आता तर इथे पाणी सुकलं आहे पूर्ण, पण खतरनाक वाटतो. आणि ती ही भिंत. आणि आपल्याकडे असे डेंजर असे पॅच येणार आहेत. हे हळू चाला र तिथनं. तर मित्रांनो जागा बघा कशा आहेत. अंधारातनं असं जावं लागते, त्यासाठी टॉर्च घेतले आम्ही. आणि या साईडला बघा हे पाणी, वरती बघा काय खतरनाक वाटतं. आणि चंद्र बघा काय मधनं दिसतोय. आणि आमचा साथीदार जो आज आमच्यासोबत गडावर येणार आहे, ओय मित्रा, आपण एक ना मित्रांनो मावळा आहे आणि शिवभक्त बोलतात त्याला. पण हे जे पण ट्रेकर्स वगैरे येतात ना त्यांच्यासोबत ही लोक आतमध्ये येतातच येतात. तर बघूया. आणि हे बघा कसलं खतरनाक वाटतं. हे झाड तर बघा काय खतरनाक आहे. अरे चला र पाय उचलून. तिकडे दाखव. ती बघा मित्रांनो एकदम बाटला बिटला घेऊन चाललेत. तेजस भाऊ बघा आमच्या पुढे, सगळ्यात पुढे. वा 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 वा. आणि एकदम आपल्याला पुढे अजून चालायचं आहे. तर हे बघा इकडे बघा काय वरतून जावं लागतंय. बरं इथं दाखवू की का दिसत नाही राहिलंय. तर हे बघा ह्याच्यावरनं जायला लागते. आता पुढे आपल्याला असे 2-3 गावणार आहेत. आणि तिथं पुढे गेल्याच्या नंतर घरं पण आहेत. तिकडे राहतात माणसं शेतासाठी, त्याच्यावरनं उडी मारून जायचं आहे. तर हे बघा पहिलाच आपल्याला ना हा पॅच गावतोय मित्रांनो. इकडून आलो ना आपण की इथं सरळ पण जायचं, पण इथे कुंपण आहे. कुंपण घालून आपण ह्या साईडला यायचं. इकडे काळे दगड आहेत बघा. हे काळ्या दगडातनं आपल्याला पुढे जायचं आहे. थांबकी. तर मित्रांनो ज्या दगडापासून आपण येतो तिकडून, तर तिथून आल्याच्या नंतर ना एक रस्ता इकडे जातो. पण इकडे माणसं राहतात आणि इकडून ना अवघड रोड आहे. तर इथे बघा एक दिलेला आहे सेवा संस्था म्हणून. आपल्याला ह्या साईडला जायचं आहे आणि ह्या साईडला पण आपल्याला उड्या मारूनच जावं लागणार आहे. तर मित्रांनो आता आपण ब्लूटूथ कनेक्ट केलं इथे, स्पीकर पण घेऊन आलो आहे. आता गाणी वाजवूया. आणि आत्ता कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, जर आपण आता गाणी लावलीत ना तर आपल्या व्हिडिओला ना कॉपीराईट लागू शकतो. त्याच्यामुळं आहे ना मी काय आता व्हिडिओ नाही काढू शकत. पण मध्ये तुम्हाला जे पॅच येतील ना ते मी तुम्हाला नक्की दाखवतो की कसे काय आहे ते. अंधारातून जेवढं पॉसिबल होऊ शकतं ना तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो मी.
पहिला स्टॉप घेतलाय मित्रांनो इकडं. अजून जास्त पुढे आलो पण नाही आम्ही, जस्ट इथून पुढे आलोय फक्त. आणि शिकारी बघा आमचे एक हा एक आहे आणि हा एक आहे आमच्या सोबत गणू भाव. आणि ही बघा दमलेली मंडळी इकडं. का दमलीस? घाम आला की तुला थंडीतनं? बोलले काय थंडी वाजते. तर पहिला स्टॉप घेतलाय मित्रांनो, थोडंसं पुढे आलोय आणि आत्ताच आम्ही डोंगर चढायला सुरुवात करतोय. अजून चालू पण नाही केलं. आता पुढे गेल्याच्या नंतर पुढे वरती चालू करणार आहे. तर बघूया आपल्याला किती टाइम लागतोय. अर्धा तास झाला आम्ही चालतोय मगापासून. बस आता पहिला स्टॉप घेतलाय कारण की आमच्याकडे बघा इकडे हे बघा असे पाण्याचे आहेत ना 2 कॅन आहेत पूर्ण दादाचे. आणि तो टोप वगैरे कारण की वरती जेवण वगैरे पण बनवायचं, सकाळचा नाश्ता घ्यायचा आहे. पूर्ण सामान आहे आमच्याकडे भरपूर सारं. त्याच्यामुळं थांबावं लागते जरा कारण सगळे दमले तिकडे. बघूया किती टाइम लागते ते. मित्रांनो आमच्याकडे ब्लब बघा काय खतरनाक आहे. असे आम्ही 2 ब्लब घेऊन आलोय आणि जागा बघा केवढी कव्हर करतोय पूर्ण त्या साईडनं. बघा काय खतरनाक वाटतोय. आणि फक्त ब्लबचा उजेड बघा आहे बघा, एकदम खतरनाक आहे ना. तुम्हाला कसा वाटला ब्लब कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो वाट बघा, ही सिंगल माणूस जाईल अशी वाट आहे आणि पायाखाली नाही अशी खडी आहे एकदम. तर भीती अशी आहे की याच्यावर ना पाय वगैरे घसरे. आणि पुढे बघा ती लोक कुठे गेलीत एकदम पुढे. आणि मागापासून चढतो इथे दम लागला आहे जाम. आता तरी ब्रेक घेतला मागाशी 5 मिनिटाचा, तरी पण जाम दम लागला आहे. आणि असा मोबाईल एका साईडला पकडायला लागतोय आणि कॅमेरा एका साईडला पकडतोय, त्यामुळं खालचं तर काय दिसतच नाही. ते बघा पूर्ण खडी आहे. बघूया दुसरा मित्रांनो दुसरा पॅच घेतलाय. हे बघा ढासळणारी माणसं इकडे तोंड दाखव. हे हा बॉटल घेतली. काय मस्त धडपडत चालतात वरती याला. आता माझी बारी आली बॉटल घ्यायची. पुढच्या पॅचपर्यंत आता मला घ्यावी लागणार आहे बॉटल. आणि जाम गरम व्हायला लागले एवढं थंडीतनं पण, कारण की या जंगलामध्ये आहे ना भरपूर गरम होतं. आम्ही पावसातून आलो होतो त्यावेळी पण एवढं गरम झालेलं तुम्ही बघितलंच. आणि आता पण सीन असाच आहे, पूर्ण गरम होणार. आणि जंगल आहे पूर्ण. आता दिसते की माहिती नाही कारण मोबाईलची टॉर्च लावले मी फक्त. तर थांबूया जरा रिलॅक्स करूया आणि मग जाऊया. बोबडी पण वाळायची. तर हे बघा मित्रांनो आता उंची बारी आली. इथे पाणी घेऊन चालू वरती काढावर. हे मला दाखवा, अरे फ्लॅश दाखवा. मित्रांनो इकडे ना आलू सेव घेऊन आलो. हे बघा ही पर्यंत डायरेक्ट पिशवीतच खायला सुरुवात केली आणि ते प्लेटीमध्ये काढून आणले. हे बघा हे सुंड बघा इथं त्याला झोपून कोणी घालेलं. इथं सगळे प्लेटीतून आणि वरती मित्रांनो चंद्र बघा काय खतरनाक दिसते. आणि आजूबाजूला नुसतं जंगल आहे. तर मित्रांनो भरपूर वरती आलोय आणि सध्या तर टॉपला आलोय बोलायला गेलं तर. आणि वरती आल्यानंतर आम्ही जंगल क्रॉस केल्यानंतर ना इकडं जरा बरं वाटते, जरा गार वाटते. आणि पाय ना असे जाम झालेत ना म्हणजे विचार पण नाही करू शकत की एकदम खतरनाक हालत झाल्या. आणि हे बघा इकडे सगळे मुडदे पडलेत पण त्या साईडला जाम बेकार हालत झाल्या. आणि आता जंगल दाखवण्यासारखं आहे नाही, मला सकाळी दाखवतो कसं काय आहे ते, पण जाम डेंजर आहे. मित्रांनो हे बघा पूर्ण आम्ही पाठीमागे जिथे आलो होतो ना तिथे वरती होतो. आता तिथे दिसतंय की माहिती नाही, कॅमेरामध्ये काही एवढं दिसत नाही आहे रात्रीचं, पण तिकडे आलं आहे. आणि सगळीकडे असे जाम दमले पूर्ण. आणि तो आपल्याला तो एक पॉईंट दिसतोय तो एक दिसतोय. आणि आपण इथून आता आलो, आता इथून वरती जायचं आहे परत आपल्याला. आता वरती जाऊन अजून एक गड आहे तर बघा तिथं टेकडी आहे, त्या टेकडीवर आपल्याला जायचं आहे. आता बघूया की तर वरती जाऊन आता बघूया आपण की कसं काय होतंय. कारण की हवा पण भरपूर आहे आणि आता वाजल्यात आहे 4:30 वाजायला आलेला पूर्ण, तरी अजून काय आम्ही वरती पोचलो नाही. 12:30 वाजता ट्रेक चालू केला होता. आम्हाला 6 वाजायच्या आत वरती जायचं आहे, वरती पोचणार. आणि बघूया किती आम्ही मागापासून रेस्ट करतोय हालत खराब होते एवढ्या हवेतनं पण पूर्ण दम लागतोय पूर्ण.
बघूया, थोडंसं राहिलंय, थोडंसं पॅच कंप्लीट करूया, होऊन जाईल. मित्रांनो हे बघा काय खतरनाक पॅच आलाय आता हा, आणि एकदम दगडातनं जायचं आहे एकदम. आणि हे बघा इथनं आलो एकदम खालनं, काय खतरनाक वाटते. आता खालती दिसत पण नाही, तुम्हाला सकाळी दाखवतो कसलं आहे. पण दगडी बघा एकदम सरळ आहेत, आणि वरती बघा. काय ग जमतंय का? आणि हा टोप घेऊन चाललोय वरती जेवणाचा. आता टोमॅटो वगैरे आहे सगळी. चला जाऊया वरती. तर मित्रांनो इकडे आणि चाय वगैरे बनवले, जस्ट आता चहा बनवले आणि कोरी चहा बनवले आणि त्याच्यात भाऊनी बनवले. तू पण केलीस? तर इथे जस्ट आता कोरी वगैरे चाय बनवले. दुधाची चाय बनवायची होती, पण आता बोललो आताच बनवून काय फायदा नाही, तर अजून थोडं आपल्याला वरती जायचं आहे. वरती जाऊन दुधाची चहा आणि पोहे वगैरे आणलेत, तर पोहे वगैरे बनवायचे आहेत वरती जाऊन. तर बोललो बघूया, आधीच पोरं सगळी जमले ते त्यासाठी आम्हाला इकडे चहा बनवावी लागते. आणि हा तेजस मस्त, तेजसने आता बसून बनवली. हवा एवढी आहे ना, तरी पण विचार करत होतो अशी दळवी अशी एकदम गॅसच्या कोपऱ्यावर बसले आणि तिकडे बसून चहा बनवते. तर काय नाही, आता चहा वगैरे पिऊया आणि लागूया पुढच्या प्रवासाला, कारण की भरपूर टाइम झाला आम्ही इथे थांबलोय. तर मित्रांनो आपल्याला पुढे बघू शकता, आता सूर्य येणार आहे म्हणजे. तर त्या साईडला कसलं लाल 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 वगैरे झाले. तर आता आपण नाही ते टाईमलाईन लावून ठेवूया, तर बघूया आपला व्ह्यू कसा येतो तो, कारण की धुकं पण आलं आहे आणि त्यातून आपला व्ह्यू आपण काढूया. आणि वाजले ते आता ते बघू शकता इथे 6:17 झाले ते, म्हणजे लगभग आता येईलच आता. तर त्यासाठी आपण लवकरात लवकर सेटअप करून घेऊया पहिला. तर फायनली मित्रांनो वरती गडावरती पोचलोय आणि मोबाईलने शूट करतोय. त्याचं कारण असं आहे की कॅमेरा तिकडे लावून ठेवलाय, टाईमलाईन लावून ठेवलाय तिकडे, आणि इकडे ना ही लोक अशी मस्ती करतायत. प्लस या साईडला आहे ना ही लोक बघा इकडे शेकोटी केले आणि थंडावली ते सगळी अशी, आणि शेकोटीला बसली ते सगळ्यात जास्त थंडावलेली म्हणजे बघा हे टोपीवाली माणसं. आणि त्यात निखिल काय तो एक जाम असा एक थंड होऊन झालाय. आणि ह्या साईडला बघा आपल्याला ना पाण्याचं टाकं बघायला भेटतं. हे बघा ह्या साईडला आहे ना पाण्याचं टाकं बघायला भेटतात आपल्याला, पण ते पाणी आपण ना पिऊ नाही शकत किंवा काय करू नाही शकत, तर पाणी खूप घाण आहे. तर ते मी तुम्हाला दुसऱ्या भागात दाखवतो. हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय, कारण की हा व्हिडिओ फक्त खालतून गडापासून वरती यायचा होता, आणि इथून दुसरा व्हिडिओ मी आता चालू करणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.